आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर बघा, दिवाळी अगदी जवळ येत आहे आणि दिवाळी म्हटलं की आपण एकमेकांना भेटवस्तू देत असतो किंवा आपले जे जवळचे नातेवाईक आहेत, मित्रमैत्रिणी आहेत, त्यांना आपण काही वस्तू भेटवस्तू म्हणून देत असतो। तर बघा, काही वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला दुसऱ्यांना देणं टाळायच्या आहेत किंवा कोणी व्यक्ती तुमच्याकडे जर या वस्तू मागत असेल तरी देखील आपल्याला या वस्तू देणं टाळायचं आहे। कारण बघा, दिवाळीमध्ये अशा प्रकारे तुम्ही अनेक वस्तू द्याल घ्याल, पण काही वस्तू आपण आपल्या हाताने दुसऱ्यांना दिल्याने आपण जे म्हणतो ना, आपलं लक हे दुसऱ्याला जातं। त्यामुळे बघा, चुकूनही आपल्याला या 4 ते 5 वस्तू कोणालाही द्यायच्या नाहीत। दिवाळीमध्ये या वस्तू दिल्या जातात, त्यामुळे बघा, आपण हाताने आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी असते तिला हाताने बाहेर काढल्यासारखं आहे। त्यामुळे बघा, या गोष्टी आपल्याला करायच्या नाही आहेत। दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये तर अजिबातच द्यायचं नाही आहे आपल्याला या वस्तू। आणि वर्षभरात जरी कोणी तुम्हाला या वस्तू मागितल्या तरी चुकूनही या वस्तू तुम्ही देऊ नका। या वस्तू आपल्या स्वतःच्या हाताने दुसऱ्यांना देणं म्हणजे काय, आपली लक्ष्मी त्यांच्या हातामध्ये देणं। बघा, या 4 वस्तू जर तुम्ही दिल्या दुसऱ्यांना तर हळूहळू तुम्हाला काहीतरी विचित्र बदल झालेले आपल्या घरामध्ये जाणवू शकतात। आणि मग काय म्हणतो आपण, आमची प्रगती थांबली आहे ताई, किंवा खूप आम्ही कष्ट करतोय त्याचा मोबदला आम्हाला मिळत नाही आहे। आधी आमचा व्यवसाय छान चालायचा, आधी आमची प्रगती व्हायची छान, पण आता काय झालं आहे, आजारपण आले, पैसा पाण्यासारखा खर्च होतोय आणि आमच्या घरातलं वातावरण बिघडलेलं आहे। बघा, या चुका आपण स्वतःच्या हाताने करतो आणि आपल्याला लक्षात नसतात की आपण या चुका केलेल्या आहेत। तर बघा, मी आता तुम्हाला सांगते, या दिवाळीमध्ये आपण कुठल्या वस्तू द्यायच्या नाही आहेत आणि त्याचबरोबर इतर दिवशी देखील वर्षभरात द्यायच्या नाहीत। तर पहिली वस्तू आहे ती म्हणजे घड्याळ। वेळ हा सगळ्यात महत्त्वाचा भाग किंवा गोष्ट आहे। आपल्याकडून अनेक जणांना घड्याळ हे गिफ्ट म्हणून दिल्या जातं। आता दिवाळीचे दिवस सुरू होणार, मग आपण काय करतो की भाऊ बहिणीला, बहीण भावाला देऊ शकते घड्याळ गिफ्ट म्हणून, किंवा मग आपण जे रिस्ट वॉच असतात ना, मनगटी घड्याळ, तर ते पण एकमेकांना देऊ शकतो। पण लक्षात घ्या, कितीही जवळची व्यक्ती तुमच्या असेल, तुमचे नातलग असतील, कितीही जवळची मैत्रीण मित्र असेल, तरी देखील कधीच कोणाला घड्याळ द्यायचं नाही। म्हणजे भिंतीवरचं पण नाही मोठंवालं, किंवा जे मनगटी घड्याळ असतं ते देखील नाही। कारण बघा, जेव्हा आपण कोणाला तरी घड्याळ देतो तेव्हा आपली चांगली वेळ ही दुसऱ्याला जाते। आपण आपल्या हाताने आपली चांगली वेळ दुसऱ्याला देत असतो, त्यामुळे आपल्याला हे अजिबात करायचं नाही। आता तुम्ही म्हणाल, ताई, आमच्या घरातलं बिघडलेलं एखादं घड्याळ आहे, मग ते आम्ही दुसऱ्याला देतो कारण ते बिघडलेलं आहे, आम्ही नाही वापरू शकत। तर लक्षात घ्या, ते तुम्ही रिपेअर करा, दुरुस्त करा आणि स्वतः वापरा, पण स्वतःच्या हाताने कोणाला तरी तुमच्या घरातलं घड्याळ तर अजिबात देऊ नका। आणि नवीन पण गिफ्ट घेऊन कोणाला घड्याळ द्यायचं नाही, हे लक्षात ठेवा। आपली चांगली वेळ आपण दुसऱ्यांना देत असतो असं केल्यामुळे। आता दुसरी जी वस्तू आहे ते म्हणजे आपले जे कपडे आहेत ते। बघा, दिवाळीच्या आधी आपण भरपूर असं काही कपडे जुने म्हणा किंवा जे आपण घालत नाही आहेत ते खूप चांगले आहेत, तसेच पडून आहेत, ते आपण दुसऱ्यांना देत असतो। तर लक्षात घ्या, आपल्याला असे स्वतःचे वापरलेले कपडे कधीच दुसऱ्यांना द्यायचे नाहीत। जर तुम्हाला द्यायचेच असतील तर ते स्वच्छ धुवून ते तुम्ही द्या। आपण दान करायचे आहेत कपडे आपले म्हणून देत असतो, पण लक्षात घ्या, जेव्हा तुम्हाला दान करायचे असतात तेव्हा तुम्ही असा प्रयत्न करा की तुम्ही ते वस्त्र नवीन घेऊन ते दान करा, पण तुम्ही वापरलेले कपडे हे दुसऱ्यांना दान करू नका किंवा दुसऱ्यांना देऊ नका। आपली जी एनर्जी असते त्या कपड्यांमध्ये सामावलेली असते आणि जेव्हा आपण आपले कपडे घातलेले दुसऱ्यांना देतो तेव्हा आपल्यामधली पॉझिटिव्हिटी जी आहे ती दुसऱ्यांना जात असते। त्यामुळे बघा, आपल्याला दान करताना पण शक्यतो स्वतःचे कपडे दान करू नका। करायचेच आहेत तर ते स्वच्छ धुवून तुम्ही ते देऊ शकता आणि दान करण्यासाठी तुम्ही नवीन वस्त्र घेऊन एखाद्याला दान करा, त्याचं पुण्य तुम्हाला खूप जास्त लागेल। पण आपले स्वतःचे जुने कपडे म्हणा असं तुम्ही कोणाला देऊ नका।
त्याचबरोबर दुसऱ्यांचे कपडे स्वतः तुम्ही घालणं हे देखील टाळायचं आहे. लक्षात घ्या, समोरची व्यक्ती तिच्यामध्ये किती निगेटिव्ह एनर्जी आहे हे आपल्याला माहीत नाही. जेव्हा आपण दुसऱ्या व्यक्तीचे कपडे परिधान करतो तेव्हा तिच्यामधली निगेटिव्ह एनर्जी पण आपल्यामध्ये येते. त्यामुळे बघा, आपल्याला कोणाचे कपडे घालायचे पण नाहीत, हे लक्षात ठेवा. आता पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे कोणाचे पैसे आपल्याला या दिवाळीच्या दिवसांमध्ये उसने घ्यायचे नाहीत किंवा उसने द्यायचे नाहीत. आता दिवाळीचे दिवस आहेत त्यामुळे तुमचे मित्र मैत्रिणी किंवा नातेवाईक मागू शकतात की बाबा मला एवढे एवढे पैसे दे, मी तुला नंतर देतो. लक्षात घ्या, दिवाळीचे हे दिवस आहेत 5 दिवस लक्ष्मी येण्याचे दिवस असतात. त्यामुळे कितीही जवळची व्यक्ती असू द्यात, तुम्ही नाही म्हणायला शिका. या दिवाळीच्या दिवसांमध्ये, लक्ष्मी येण्याच्या दिवसांमध्ये आपली लक्ष्मी आपण इतरांना द्यायची नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि कोणाला उसने मागूही नका या दिवसांमध्ये, कारण बघा प्रत्येकाला दिवाळी सण असतो. त्यामुळे कितीही जवळची व्यक्ती असू द्यात, जर तुम्ही त्यांना पैसे मागत असाल उधार, तर मनामध्ये त्यांच्या थोडंसं काहीतरी येतं की बाबा आपला पण सण आहे दिवाळी सण आणि हे असं सणाच्या वेळेला मध्येच मागतात, असे विचार त्यांच्यामध्ये येऊ शकतात. त्यामुळे बघा, कोणाचा द्वेष घेऊ नका. भले तुम्ही एखादी वस्तू कमी घ्या या दिवाळीला, पण ती स्वतःच्या खर्चानेच घ्या, स्वतःच्या पैशाने घ्या. दुसऱ्यांना मागून आपल्याला कधीच सण करायचा नाही. म्हणतात ना ते, ऋण काढून सण करणे, अशी आपल्याला कधीच ही गोष्ट करायची नाही. त्याचबरोबर या दिवाळीच्या दिवसांमध्ये सुट्टे पैसे देखील कोणालाही देऊ नका. अनेक जण तुम्हाला मागतील की ताई सुट्टे पैसे आहेत का, आम्हाला पूजनाला पाहिजेत, याला पाहिजेत, त्याला पाहिजेत, काहीही कारण सांगतील. पण लक्षात घ्या, या दिवाळीच्या दिवसांमध्ये आणि त्याचबरोबर इतर दिवसांमध्ये देखील सुट्टे पैसे आपल्याला चुकूनही कोणाला द्यायचे नाही, कारण नाण्यांमध्ये लक्ष्मी वसलेली असते. आणि जेव्हा आपण सुट्टे पैसे एखाद्याला देतो तेव्हा आपल्या घरचे आपण स्वतःच्या हाताने दुसऱ्याच्या हातात दिल्यासारखी असते. त्यामुळे कितीही कोणीही आग्रह करू द्या, आपल्याला सुट्टे पैसे कोणालाही द्यायचे नाहीत. पुढची वस्तू आहे म्हणजे दही, दूध, ताक. दुधापासून बनवलेले जे पदार्थ आहेत ते देखील आपल्याला या दिवाळीच्या दिवसांमध्ये बिलकुल कोणालाच द्यायचे नाही. कोणीतरी मागायला येऊ शकतं की आमच्या घरचं दूध संपलेलं आहे किंवा ताक संपलेलं आहे, दही पाहिजे, देता का थोडं. कारण शेजारी पाजारी असतात, काहीही ते कारण सांगू शकतात. मे बी खरं असेल ते कारण, पण तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला या वस्तू द्यायच्या नाहीत. स्पष्ट तुम्ही नाही बोलायला शिकायचं आहे, कारण ज्या दुधाने बनलेल्या वस्तू आहेत त्यामध्ये साक्षात लक्ष्मी वसलेली असते. त्यामुळे चुकूनही आपल्याला दूध, दही, ताक या वस्तू या दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये कोणालाच द्यायच्या नाही आहेत. किंवा इतर दिवशीही आपल्याला संध्याकाळच्या वेळेला जर कोणी मागायला आलं असे पदार्थ, तर ते तुम्ही प्लीज देऊ नका. पुढची वस्तू आहे ते म्हणजे मीठ. मिठामध्ये देखील माता लक्ष्मी वास करते, त्यामुळे कोणी मीठ मागितलं तर मीठ हे देऊ नका. पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे आपल्या जोडव्या किंवा मंगळसूत्र, जे काही सौभाग्य अलंकार आहेत आपले, ते देखील कुणालाच तुम्हाला वापरायला द्यायचे नाहीत. असं चालतं मैत्रिणींमध्ये की हे छान आहे गं तुझं मंगळसूत्र, मग मी घालू का या फंक्शनसाठी. लक्षात घ्या, मंगळसूत्र, जोडवी हे सौभाग्य अलंकार आहेत आणि ते आपणच घालायचे आहेत, आपण वापरलेले दुसऱ्यांना द्यायचे नाहीत. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आणि या दिवाळीच्या दिवसांमध्ये तर आपल्याला मुळीच अशा प्रकारे जे आपले सौभाग्य अलंकार आहेत ते कोणालाच द्यायचे नाहीत. भले तुमची बहीण असेल किंवा कोणीही जवळची व्यक्ती असेल, सासू असेल किंवा आई असेल, तुम्ही अजिबात तुमच्या ज्या सौभाग्य अलंकार आहेत ते दुसऱ्यांना चुकूनही द्यायचे नाहीत. त्या पुढची वस्तू आहे झाडू. लक्षात घ्या, दिवाळीमध्ये आपण लक्ष्मीपूजन दिवशी झाडूचे पूजन करत असतो आणि असा हा झाडू आपल्याला दिवाळीच्या या 5 दिवसांमध्ये कोणालाही द्यायचा नाही. तुमच्या घरातील जुना झाडू पण द्यायचा नाही, नवीन तुम्ही घेतलेला आहे आणि कोणाला देत आहात असं करू नका. कारण बघा कसं होतं, शेजारी पाजारी असतात, कधीतरी तुमचा झाडू मागू शकतात, पण हे तुम्ही करू नका. त्यांना नाही म्हणा. किंवा असंही होऊ शकतं की कोणतरी आहेत शेजारचे, ते म्हणतात की आमचा पण झाडू तुम्ही आणा, आम्ही तुम्हाला नंतर पैसे देतो. तसं करू नका तुम्ही.
कोणालाच तुम्हाला अशा प्रकारे झाडू स्वतःचा पण द्यायचा नाही आहे किंवा तुम्ही नवीन विकत आणला आणि तो तुम्ही दुसऱ्यांना दिला असंही करायचं नाही. हा तुम्ही मंदिरामध्ये दान करू शकता, पण मंदिरामध्ये पण दान करताना घरातला झाडू करायचा नाही, तर तुम्ही विकत आणून तो मंदिरामध्ये दान करू शकता, पण कोणाला तरी तुम्ही देताय तो झाडू असं करू नका. झाडू केरसुणी म्हणजे लक्ष्मी असते आणि स्वतःच्या घरातील ही लक्ष्मी आपण आपल्या हाताने दुसऱ्यांना देतो असा हा अर्थ असतो. त्यामुळे दिवाळीच्या या दिवसांमध्ये झाडू, त्याचबरोबर इतरही दिवसांमध्ये अशा प्रकारे झाडू आपला कधीच कोणाला द्यायचा नाही. पुढची वस्तू आहे ती म्हणजे चप्पल. वापरलेली चप्पल देखील कोणालाही आपल्याला द्यायची नाही. बघा आपण काय करतो बऱ्याच वेळेला, आपल्याला म्हणजे ज्या बसत नाही चप्पल किंवा ज्या जुन्या झालेल्या आहेत त्या आपण एखाद्या गरीब व्यक्तीला वगैरे देऊन टाकतो, पण हे पूर्ण चुकीचं आहे. तसं तुम्ही करू नका. आणि जरी तुम्हाला कोण म्हणजे एखादं म्हणत असेल की बाबा ही माझी चप्पल आहे, ही चांगलीच आहे, फार काही जुनी झालेली नाही आहे, तू घेऊन जा. लक्षात घ्या, ती चप्पल चुकूनही घेऊ नका. जरी तुम्हाला कितीही कोणी आग्रह करत असेल तरी घेऊ नका ती, किंवा तुम्ही कोणाला देऊ नका. दुसऱ्याची चप्पल वापरल्याने त्याचं जे दुःख, दारिद्र्य, दैन्य आहे ते आपल्याला येतं हे लक्षात. त्याच्या आयुष्यातील अडचणी या आपल्या मागे लागतात हे लक्षात घ्या तुम्ही. त्यामुळे आपल्याला चुकूनही दुसऱ्यांची वापरलेली चप्पल घालायची नाही. बऱ्याच वेळेला असंही होतं की मंदिराच्या बाहेर काय होतं की आपली चप्पल जाते, मग आपण काय करतो, दुसऱ्या कोणाची तरी घालतो आणि येतो. लक्षात घ्या, तसं करू नका. आणि जरी तुम्हाला चुकून कोणाची तरी चप्पल घालावी लागली तर ती लगेच फेकून द्या आणि नवीन घ्या तुमच्यासाठी, पण तीच वापरत बसू नका. हे लक्षात घ्यायचं, दुसऱ्याची चप्पल चुकूनही आपल्याला घालायची नाही. हां, तुम्ही एखाद्याला दानच करायची चप्पल तर एक नवीन घ्या चप्पल आणि ती तुम्ही दान करू शकता त्या व्यक्तीला, पण स्वतःची वापरलेली देऊ नका किंवा कोणाची वापरलेली चप्पल तुम्ही वापरू नका. पुढची जी वस्तू आहे ते म्हणजे गणपती बाप्पाची मूर्ती, फोटो किंवा लक्ष्मीची मूर्ती, फोटो हे देखील कोणाला चुकूनही देऊ नका. आपलं जे सुख समृद्धी आहे ते आपण स्वतः दुसऱ्यांना दिल्यासारखी असते. त्यामुळे या गोष्टी आपल्याला देणं टाळायचं आहे. दिवाळीच्या या दिवसांमध्ये नक्की तुम्ही काळजी घ्या. या वस्तू कोणालाही देऊ नका, कोणाच्या घेऊ नका. बघा, या छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपल्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम होतो आणि आपण म्हणतो आम्ही सगळं काही देवांचं करतोय तरी आम्हाला यश का मिळत नाही. या चुका आपल्याकडून कुठं तरी होतात माहीत नसल्यामुळे किंवा आणखीन कुठल्याही कारणांमुळे, आणि आपल्या हातून या चुका घडल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अनेक वेगवेगळे बदल घडतात. हळूहळू मग आर्थिक समस्या यायला लागतात, प्रगती थांबते किंवा जी माता लक्ष्मी आहे आपण म्हणतो सुख समृद्धी, शांती, वैभव, ऐश्वर्य, तर हे कमी होतं. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येत नाही. तर बघा, या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि यांचं पालन आपण केलं पाहिजे. जर या गोष्टी पाळल्या आपण तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये त्याचा खूप चांगला असा बदल तुम्हाला दिसून येईल. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे या दिवाळीच्या दिवसांमध्ये काय वस्तू आपल्याला द्यायच्या नाहीत कोणालाच हे बऱ्याच जणांना कळेल. सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा.